माझं कुणाशीही बोलणं झालेलं नाही। मी प्रयत्न करतोय, परंतु मला इथंच सभागृहामध्ये सकाळी इतके व्हिजिटर्स असतात आणि नंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर आता काल पण आमची कॅबिनेट होती, रात्री उशिरापर्यंत कॅबिनेट चालली। पण मी माझ्या आता आज अधिवेशन संपेल, आज आम्ही संध्याकाळी दिल्लीला जाणार होतो, त्याच्यामुळे मी आज किंवा उद्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन। आता नाही, काल हे जे काही आमचे महायुतीतले 3 घटक प्रमुख आहेत त्यांचे 4-4 लोक आपण महामंडळाचं वाटप कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे 3-4 प्रतिनिधी आहेत, त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रीफिंग केलं, तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल, मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब, आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरवू। जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात। तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता मिठाचा खडा टाकला, आता काहीतरी वेगळं घडणार, आता जागा वाटपात वाद होणार, काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, काही वाद होणार नाही। आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा ह्या देशाचे लोकप्रिय नेते, जगामध्ये देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्या करता 48 पैकी जास्तीत जास्त 45 तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तिन्ही पक्षाचं राहणार। काही नाही, छोटा नाही, मधला नाही, धाकटा नाही, खूप मोठा नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित करू। चर्चा नेहमी कुठल्याही गोष्टीची चर्चा ही थांबवायची नसते, चर्चेतनं नवीन गोष्टी पुढे येत असतात आणि स्वतः राज्याच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका। कोणाला मिळणार आहे? मग मी काय करू? हे का राम शिंदे साहेब सांगतील तशा पद्धतीने तो मुद्दा सुटेल। दिल्लीचा दौरा अमित शाह साहेबांना अतिशय ते देशाचं महत्त्वाची भूमिका त्यांना सगळी बजावावी लागती, त्याच्याकरता आज म्हणजे आम्ही गेल्यानंतर सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी आहे, आम्ही गेल्यावर समजा काम ज्यांच्याकडे असतं ते अधिकारी सुट्टीच्या निमित्तानं कुठं बाहेर गेले असतील फिरायला, जसं आपण पेज प्रकल्प, ताडोबा वगैरे कुठं जातात, ऐक रे बाबा, तशा पद्धतीनं अधिकारी नाही सापडले तर अडचण येते। त्याच्यामुळं सोमवारी बोलवलंय का तर सोमवारी 100% अधिकारी सापडतील आणि कामाचा निपटारा होईल, त्याकरता सांगितलं। नीरव मोदी गेला तिकडे कुठं निघून, तुम्ही काय काळजी करू नका। आता तो इथं येण्याची परिस्थिती फार कमी आहे आणि आला तर त्याच्यावर रितसर कारवाई होईल। त्याच्यावर कुणाची काय जमीन असे ना, आपण ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये बसून MIDC करून तिथं तरुणांना तरुणींना रोजगार कसा मिळेल आणि गुंतवणूक कशी होईल ह्याबद्दलचा प्रयत्न महायुतीचा चाललेला आहे आणि त्याच्यात आमचे तिथले सहकारी महायुतीचे आमदार राम शिंदे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील आहेत। थँक्यू।
विविध मुद्द्यांवर या ठिकाणी अजित पवार बोललेले आहेत. मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पीएचडी संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून असं अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. कर्जत जामखेड एमआयडीसी नियमाच्या चौकटीला धरून करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.